मित्रांनो, गेल्या काही दिवसात तुम्ही हे ऐकलंच असेल, की चांगला अभिनय करणाऱ्यापेक्षा ज्याचे सोशल मीडिया फॉलोअर्स जास्त आहेत, अशा लोकांना हल्ली प्रथम प्राधान्य दिलं जातं. याचाच प्रत्यय एका लोकप्रिय अभिनेत्याला देखील आला आहे. त्याचे कमी फॉलोअर्स असल्या कारणाने महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनीवरील मालिकेत घेतलं नाही. याचा खुलासा अभिनेत्याने स्वतः केलाय, तर तो अभिनेता आहे सचिन देशपांडे. सचिन देशपांडे याने "होणार असून मी या घरची", "माझ्या नवऱ्याची बायको", "पारू" अशा लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर अभिनेता सचिन देशपांडे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या अभिनय प्रवासातील अनेक अनुभव सांगताना सध्याच्या इंडस्ट्रीतील बदलत्या परिस्थितीवर देखील भाष्य केलंय. विशेष म्हणजे केवळ Instagram फॉलोअर्स कमी असल्यामुळे हातात आलेलं काम निसटलं याचा धक्कादायक अनुभव त्याने सांगितला आहे. यावेळी तो म्हणाला, की पूर्वी एखाद्या मालिकेसाठी कलाकाराची निवड करताना दिग्दर्शकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असायची. कलाकाराचं काम, त्याचा अभिनय आणि भूमिका साकारण्याची क्षमता याला प्राधान्य दिलं जायचं. पण आता परिस्थिती बदलली आहे. टीव्ही मालिकांमध्ये कास्टिंगची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाहिन्यांवर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कलाकाराला काम देणाऱ्या व्यक्तीपर्यंत थेट पोहोचणंही आता पूर्वीसारखं सोपं नाहीये. याच बदलत्या व्यवस्थेचा स्वतःला आलेला अनुभव सांगताना सचिन म्हणाला, की त्याला एका नंबर 1 चॅनलच्या मालिकेत कॅमेओ रोलसाठी विचारणा झाली. भूमिका आणि कामाबद्दल चर्चा झाली. त्या भूमिकेसाठी त्याने देखील होकार दर्शवला. एवढंच नाही, तर मानधनाबाबत देखील बोलणं झालं. सगळं सुरळीत सुरू असताना प्रोडक्शन टीमकडून त्याला अचानक एक मेसेज आला. "आम्हाला तुमचं Instagram अकाउंट शेअर करा. आम्हाला तुमचे फॉलोअर्स बघायचे आहेत." त्यानंतर सचिन यांनी त्यांची Insta आयडी शेअर केली. मात्र त्यानंतर समोरून काहीच रिप्लाय आला नाही आणि काही दिवसांनी सचिन यांना जे समजलं ते त्यांच्यासाठी नक्कीच धक्कादायक होतं. त्यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेतलं गेलं. कारण त्याचे Instagramचे फॉलोअर्स अधिक होते म्हणून त्याला तिथे घेण्यात आलं. दरम्यान हा असा अनुभव हल्ली बऱ्याचशा कलाकारांच्या बाबतीत पाहायला मिळतोय. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातल्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.